नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या घरी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केलेल्या आणि वाळू माफियांना मदत केलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बाळू गहिनीनाथ बहिरवाळ हा पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या घरात बसून गांजा ओढताना आढळून आला होता। याच अनुषंगाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। पहलगाम हल्ल्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर केलं। या ऑपरेशन सिंदूर नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलताना दिसले। देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्व भारतीयांकरिता हा दिवस अभिमानाचा आहे। आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही। भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल आणि आज आपण तो घेतला आहे। याआधी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। मात्र ऑपरेशन सिंदूर विषयी दोघांच्या मतांमध्ये साम्य दिसत नाही। कारण राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईक करणं मला योग्य वाटत नाही असं म्हटलं होतं, तर उद्धव ठाकरेंनी मात्र हा हल्ला अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे। पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल्स उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचं आहे असं ते म्हणाले आहे। लांजा तालुक्यातील साटवली आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची आवारातच तपासणी करून त्याचा मृतदेह 2 तास आरोग्य केंद्राच्या आवारात झाकून ठेवल्याचा प्रकार पुढे आला आहे। आरोग्य केंद्राच्या या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय। आज मुंबईसह ठाणे पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतोय। दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं आज सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला असून त्यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलाय। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो सीलबंद अहवाल गृह विभागाला सोपवलाय। चौकशीसोबतच काही उपाययोजना सुद्धा सरकारला सुचवण्यात आल्या आहेत असं समितीने म्हटलंय। सिरोंचा येथे चक्क भूमिहीन लोकांना पिकांच्या नुकसानीची भरपाई वाटप केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे। याशिवाय काही जणांच्या खात्यात नुकसानीच्या तुलनेत अधिक रक्कम जमा झाल्याचं उघडकीस आलंय। नुकसान भरपाईच्या वाटपात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी होत आहे। अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला। प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीवर कठोर शब्दात टीका केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी, काश्मीर हल्ला अशा सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या मोजरीला 7 जून पासून मी उपोषणाला बसणार आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्याच ठिकाणी थांबेल असा थेट इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्ध पुन्हा रंगण्याची शक्यता आहे। जरांगे पाटील यांचा चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळ यांची जरांगेंच्या आंदोलनावरची टीका यांचा जणू योग्य जुळून आला आहे। यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काहीही फायदा नाही। मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान त्यांनी केलंय अशी टीका छगन भुजबळ यांनी केली। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेयो येथील MBBS विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्यानं खळबळ उडाली। संबंधित प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित मेस चालकाला तातडीनं नोटीस बजावण्यात आली असून केटरिंग सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। 9 लाख उमरे मावळगावचे माजी उपसरपंच हनुमंत बबुशा कोयते यांचा मंगळवारी सकाळी मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले। दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर अशी जखमींची नावे आहेत। ही घटना 9 लाख उमरे येथील रामकडा येथे सोमवारी सकाळी घडली आहे। 12वीच्या परीक्षेचा निकाल 5 मे रोजी लागला। यात अनुत्तीर्ण झाल्यानं आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने स्वतःच्या जन्मदिनीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 वाजता आमगाव येथील बजरंग चौकात उघडकीस आली। कृष्णा धर्मराज शिवणकर असं गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे। नव्या वाळू धोरणानुसार शासनाने कोहमारा येथील घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा करून तसेच शासन निर्णय निर्गमित केले। मात्र पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्यावरही वाळू उपलब्ध होत नसल्याने मोफत वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल घरकुल लाभार्थ्यांकडून केला जातोय।
आपल्या चुलत बहिणीबरोबर प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाने मित्रांसह कासेगावच्या युवकाचे वाठार नजीक अपहरण करून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबर मारहाण करण्यात आली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गतीने कारवाईची चक्रे फिरवून काही तासातच संशयितांना अटक केली। आज 7 मे रोजी पहाटेपासून करेगुट्टाच्या टेकड्यांवर सुरक्षा दलांनी सुमारे 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती आहे। अद्याप छत्तीसगड सरकार, छत्तीसगड पोलीस किंवा सीआरपीएफने या माहितीला दुजोरा दिला नाही। मात्र बिजापूरमधून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारले गेले आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही या ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली आहे। ज्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांना मारलं, केवळ त्यांनाच आम्ही मारलंय। भारताने आपल्या भूमीत झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राईट टू रिस्पॉन्सचा वापर केलाय। अतिरेक्यांचं अवसाळ गळावं म्हणून केवळ त्यांचे कॅम्प्स आणि मूलभूत सुविधांवरच आम्ही हल्ला चढवलाय, असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं। पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार एअर स्ट्राईक नंतर भारतीय लष्करानं त्यांच्या देशातील धरणं देखील नष्ट केले आहे। भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला। या एअर स्ट्राईक मध्ये दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना लक्ष्य बनवण्यात आलं। मात्र या एअर स्ट्राईक नंतर भारतीय सैनिकांनी नीलम आणि नवसेरी धरणात बॉम्ब टाकल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाकडून करण्यात आलाय। यामुळे या 2 धरणांचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा देखील करण्यात आलाय। एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडून आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणले जाऊ शकतात असं सांगण्यात आलंय। त्यामुळे सर्वांनाच अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला। या हल्ल्याचा आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या हंगामावर काही परिणाम होईल का, याबाबत बीसीसीआयनं माहिती दिली आहे। आयपीएल मध्ये आता जे सुरू आहे ते तसंच कायम राहील। सामन्यांच्या वेळापत्रकात थोडाही परिणाम किंवा बदल होणार नाही। आयपीएलच्या या हंगामातील सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सर्व सुरक्षेच्या बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत सोशल मीडियावर काही दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आता ऑपरेशन सिंदूर संबंधित दिशाभूल करणाऱ्या कंटेंटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालय लक्ष ठेवून असणार आहे। तसेच याबाबत कोणताही बेकायदेशीर कंटेंट किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यास संबंधित कंटेंटला ब्लॉक करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे। जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर तातडीची बैठक बोलावून सीमावर्ती भागातील परिस्थितींचा आढावा घेतलाय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीमा भागात असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा उपायुक्तांच्या बैठका घेऊन त्यांनी सर्व परिस्थितींचा विचार करता प्रशासनाला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत। असेच सीमेपलीकडून पाकिस्तानतर्फे गोळीबार सुरू असून यामुळे झालेल्या नुकसानाचीही आढावा बैठक त्यांनी घेतली आहे। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलांनी धडाकेबाज कारवाई केल्यानंतर शेजारी देशात खळबळ उडाली आहे। हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक झाली। या बैठकीनंतर पाकिस्तान सरकारची पहिली प्रतिक्रिया समोर आली। भारताविरोधात कारवाई करण्याचे अधिकार पाकिस्तानच्या सैन्याला देण्यात आले आहेत। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनं सशस्त्र दलांना नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत। पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतानं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं। हा हल्ला पाहणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणानं त्यावेळचा प्रसंग सांगितलाय। दहशतवादी शिबिरांवरील हल्ला पाहणाऱ्या तरुणानं रात्री घडलेला घटनाक्रम कथन केलाय। रात्री जवळपास पाऊणला आम्ही झोपलो होतो आणि एक ड्रोन आला, त्यानंतर आणखी 3 ड्रोन आले, त्यांनी हल्ला केला, सगळं काही नष्ट झालं, अशी माहिती तरुणानं दिली। टॅरिफ वॉरच्या बाबतीत अमेरिका चीन संबंध एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। विशेषतः आर्थिक क्षेत्रात स्पष्टपणे दिसून येत आहे। यामुळे येत्या दशकांमध्ये जागतिक व्यवस्थेची व्याख्या करता येईल। वाढत्या वक्तृत्व आणि प्रत्युत्तरात्मक शुल्कादरम्यान चीन असा दावा करतोय की अमेरिका सक्रियपणे व्यापार चर्चा शोधत आहे। हा असा दावा आहे जो बीजिंगच्या आर्थिक चिंता आणि दबावाखाली ताकद दाखवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय। जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती होणार आहे। ही भरती 2025 वर्षासाठी असून यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी अशा पदांसाठी एकूण 93 जागा भरायच्या आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2025 आहे, तर मुलाखत 4 जून 2025 रोजी होणार आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मंगळवारी चक्क जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका देण्यात आली। वर्षभर नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षण घेतले आणि जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका आल्यानं विद्यार्थी गोंधळले। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या। पहिल्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय। राज्यातील चौथे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय हे जळगावला सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगीचे पत्र अधिष्ठातांच्या नावे सोमवारी 5 मे रोजी काढले असून BDS या पदवीस्तरीय अभ्यासक्रमाच्या 50 जागा 2025 ते 26च्या शैक्षणिक वर्षांपासून महाविद्यालयात उपलब्ध होतील अशी चिन्हे आहेत। यामुळे याच वर्षापासून आणखी 50 विद्यार्थ्यांचे दंतरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। BSNL इंडियानं आपल्या ऑफिशियल एक्स हँडलच्या माध्यमातून मदर्स डे स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे। कंपनीनं या ऑफर अंतर्गत आपल्या 2 प्रीपेड प्लॅनचे बेनिफिट्स वाढवले आहेत। विशेष म्हणजे ही ऑफर 7 मे म्हणजे आजपासून लागू होईल आणि 14 मे पर्यंत सुरू राहील। याचा अर्थ असा आहे की 4 मे ते 7 मे दरम्यान BSNL रिचार्ज केल्यास तुम्हाला हा बेनिफिट मिळेल। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि आज नंतर US फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणापूर्वी बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर सोन्याचे दर कमी झाले। MCX सोन्याचा दर 96,579 प्रति 10 ग्रॅमवर उघडला, जो मागील बंद 97,491 वर होता। सकाळी 9:05 MCX सोन्याचा दर 841 किंवा 0.86% कमी होऊन 96,650 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता। मागील सत्रात सोन्याच्या किमती 3% जास्त वाढल्या आहेत। नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होणारी अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत हिनं आता या ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली। कंगनानं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली। एका पोस्टमध्ये तिने लिहिलंय की ते म्हणाले होते, तुमच्या मोदीला सांगा। मोदींनी आता त्यांना दाखवून दिलंय। तर आणखी एका पोस्टमध्ये तिने म्हटलंय, आमचं रक्षण करणाऱ्यांचं देव रक्षण करू। मी लष्कराच्या रक्षा आणि यशासाठी प्रार्थना करते। ऑपरेशन सिंदूर असं तिने म्हटलंय। भारतीय सैन्याने पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानची चांगलीच लाच काढली। सचिनने ट्विट करत म्हटलंय की एकतेत निर्भयता आहे आणि अमर्यादित शक्ती भारताची ढाल म्हणजे त्याचे लोक। या जगात दहशतवादाला स्थान नाही। आम्ही सर्व एकच संघ आहोत। जय हिंद, ऑपरेशन सिंदूर असं त्याने ट्विट केलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।